नाही. Okay. नाही. So let's start with this sedimentary rock. Sedimentary rocks are formed by the various stages. त्याच्यामध्ये weathering, first stages of weathering, त्याच्यानंतरची जी स्टेज आहे ती म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, थर्ड स्टेज आहे ती डिपॉझिशन किंवा त्याला आपण सेडिमेंटेशन असं म्हणतो, आणि फोर्थ स्टेज जी आहे ती याला आपण म्हणतो डायजेनेसिस. ओके, सो व्हॉट इज मीन बाय वेदरिंग? व्हॉट इज मीन बाय वेदरिंग? What is mean by weathering? रॉकचे बारीक बारीक तुकडे होणे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, झीज होणे. झीज बरोबर. होणे. हा, फ्रॅगमेंटेशन ऑफ अ प्रायमरी रॉक. आता प्रायमरी रॉक म्हणजेच आपण इथं काय म्हणणार आहे, इग्निशियस रॉक. ओके, प्रायमरी इग्निशियस रॉकलाच आपण काय म्हणतोय, प्रायमरी रॉक. प्रायमरी रॉकचे काय झालेले आहे, तर झीज झालेली आहे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, वेदरिंग. Okay, by mean of some agents like water, air, okay, these agents transport these fragments from one place to another place. This process is known as a transportation. Okay, ट्रान्सपोर्टेशन झाल्यानंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठेतरी काय झाले, डिपॉझिट झालेले. डिपॉझिट झाले म्हणजेच काय, की ती त्याच्यामध्ये जे केमिकल कंपोजिशन्स आहेत ते पूर्णपणे चेंज झालेले आहेत. ओके, डिपॉझिशन होतंय म्हणजे काय, एका खडकाची पूर्ण जी केमिकल कंपोजिशन आहे किंवा फिजिकल अपीअरन्स आहे ते पूर्णपणे काय झालेले आहे, चेंज झाले. कशामुळं, तर त्याच्यामध्ये फिजिकल ऍज वेल एज केमिकल वेदरिंग मुळे त्याच्यामध्ये जो चेंज झालेला आहे आणि तिथे काय झालेलं आहे, ते वेगळ्या प्रकारचं रॉक तिथे तयार झालेला आहे. त्याला आपण म्हणतो सेडिमेंट म्हणजे डिपॉझिशन. ओके, आणि डिपॉझिशन झाल्यानंतर डायजेनेसिस. डायजेनेसिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये डायजेनेसिस म्हणजे तिथं एक नवीन प्रकारचा रॉक काय झालेला आहे, पूर्णपणे फॉर्म झालेला आहे. अशा रॉकला आपण काय, अशा फॉर्मेशनला आपण सेडिमेंटरी रॉक असं म्हणतोय. तर आता तिथं जे पहिले एक्झाम्पल दिलेलं जे आहे, ओके, शेल. फर्स्ट एक्झाम्पल तिथं तुम्हाला पिक्चर दिसत आहे, शेल आहे. शेल जो खडक आहे, जर तुम्ही गुगलमध्ये सर्च केला तर बरेचसे त्याच्यामध्ये व्हेरायटी मध्ये तुम्हाला सापडतील. व्हाईट शेल मध्ये पण तुम्हाला दिसेल. ओके, त्याच्यानंतर रेडिश कलर मध्ये पण दिसतील. हे जे एक्झाम्पल आहे ते ऍग्रिलिशियस सेडिमेंटरी रॉक्स एक्झाम्पल आहे. शेल जो आहे, आता तुम्हाला जेव्हा आयडेंटिफिकेशनला दिलं जाईल, ओके, आयडेंटिफिकेशन हे 2 मार्कासाठी असतं. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे रॉक मी तुम्हाला फोटोमध्ये ठेवला असेल, आता त्याच्यावरती तुम्हाला हे स्टिकर आहे, ते स्टिकर त्यावेळेस तुम्हाला दिसणार नाही. ते सॅम्पल काय केलं जाईल, उलट करून ठेवलं जाईल. गुगल मधले काढून तुम्हाला ठेवले जातील. त्याच्या आधी तुम्हाला काय केले जातील, की बाबा एवढे एवढे आयडेंटिफिकेशन्सला रॉक आहेत, एवढे एवढे आयडेंटिफिकेशन्सला मिनरल्स आहेत. त्या रॉकचा आणि मिनरलचा अभ्यास अगदी परफेक्ट करायचा आहे. त्याच्यावरती कसेही प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, टोटल तुमचे जे रॉक्स आहेत ते टोटल रॉक आहेत 30 रॉक आहेत आणि 20 मिनरल्स आहेत टोटल. ओके, तर तेवढ्या रॉक्स आणि तेवढ्या मिनरल्सला आपला अभ्यास करायचा. हॅलो, श्रुतिका, आवाज बंद करा तुमचा. शेल जो आहे, तर असे तुम्हाला काय असणार आहे, आयडेंटिफिकेशनला असणार आहे. आयडेंटिफाय करायला 1 मार्क असणार आहे आणि त्याच्यामध्ये जो सब क्वेश्चन असणार आहे तो सब क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. असे 2 मार्कासाठी तुमचे आयडेंटिफिकेशन असणार आहे. तर त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशनसाठी असे रॉक्स तुम्हाला ठेवले जातील आणि सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय केलं जातील, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन, रॉक असेल तर क्लासिफिकेशन विचारलं जाईल. ओके, आणि रॉक असेल तर क्लासिफिकेशन आणि मिनरल्स असेल तर त्याची केमिकल प्रॉपर्टीज. तर अशा प्रकारे काय असणार आहे, तुमचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आणि जो पेपर असणार आहे, थिअरीचा पेपर असणार आहे, त्या थिअरीच्या पेपरमध्ये तुम्हाला काय करणं, एक्झाम्पल देणं गरजेचं आहे. सगळे जॉईन आहेत, सगळे कनेक्टेड आहेत, आवाज येतोय माझा? हॅलो, ओके. सो पहिलं जे आहे शेल, इट इज अन ऍग्रिलिशियस सेडिमेंटरी रॉक. आता मी ऍग्रिलिशियस म्हणजे काय सांगितलं होतं, व्हॉट इज मीन बाय ऍग्रिलिशियस? व्हॉट इज मीन बाय ऍग्रिलिशियस?
containing sand and or sand particles. म्हणजेच काय बारीक कणाची माती ज्याच्यातून तयार होते. ओके, स्मॉल साईज पार्टिकल्स फॉर्म बाय द रॉक्स. ओके, ज्याच्यातून झीज झाल्यानंतर बारीक पार्टिकल वाळूचे तयार होतात. अशा रॉकला आपण ऍग्रिलिशियस सेडिमेंटरी रॉक, म्हणजेच काय एकदम फाईन पार्टिकल म्हणजे क्ले पार्टिकल ज्यातून तयार होतात अशा रॉकला आपण काय म्हणतो, ऍग्रिलिशियस सेडिमेंटरी रॉक. तर त्याचं एक्झाम्पल आता दिले आहे हे शेल दिलेला आहे, त्याच्यानंतर क्ले, मड, स्टोन, त्याच्यानंतर असे काही एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये क्ले, मड, स्टोन आणि शेल हे दोन लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर जे आहे कॉंग्लोमिरेट, त्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे ते आहे कॉंग्लोमिरेटचं. कॉंग्लोमिरेट कशाचं एक्झाम्पल आहे, अर्निशियस सेडिमेंटरी रॉक. अर्निशियसचा अर्थ काय आहे, व्हॉट इज मीन बाय अर्निशियस? बिग सँड पार्टिकल्स. हा, बिग सँड पार्टिकल्स त्याच्यामधून तयार होणार आहेत. आणि ऍग्रिलिशियस There मध्ये are consist of small. स्मॉल नाही, म्हणजे काय बऱ्यापैकी कोरस पार्टिकल त्याच्यामधून तयार होणार आहेत. अशा पार्टिकल्सना अशा रॉकला आपण काय म्हणतो, अर्निशियस सेडिमेंटरी रॉक. ओके, तर जे वाळूचे कण तयार होतात ते ह्या सेडिमेंटरी रॉक्स मधून तयार होतात. म्हणजे जी मोठे मोठे कण असतात ते ह्या अर्निशियस सेडिमेंटरी रॉक पासून तयार होतात. आणि जे क्ले पार्टिकल्स आहेत, ओके, बारीक कण जे आहेत ते ऍग्रिलिशियस सेडिमेंटरी रॉक पासून तयार होतात. तर अर्निशियस मध्ये कॉंग्लोमिरेट एक आहे, त्याच्यानंतर ग्रिफ्ट आहे, सँडस्टोन पण त्याच्यामध्ये एक येते. असे 2-3 एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. सो कोरस ग्रेन ऑफ क्वार्ट्ज अँड फेल्डस्पार. आता कॉंग्लोमिरेट मध्ये ह्याचा बेस जो आहे, आता आपण काय केलेलं आहे, मिनरल्स आपण काय केलेले आहेत, बघितलेले नाहीयेत. रॉक इज नथिंग बट अ compositions of one or two or more than two minerals कंपोजिशन असलेपासून काय बनलेलं आहे, रॉक बनलेलं आहे. ओके, म्हणजेच काय रॉक मध्ये खूप सारे काय असणार आहेत, वेगवेगळे मिनरल्स असणार आहेत. त्याच्यामधलं 2 मिनरल्स जे महत्वाचे आहेत ते म्हणजे क्वार्ट्ज आणि फेल्डस्पार. आता हे क्वार्ट्ज आणि फेल्डस्पार कसं दिसतं ते पण आपण काय करायचंय, मिनरल्सच्या क्लासिफिकेशन मध्ये बघणार आहे. ओके, सो नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आहे लाईमस्टोन. लाईमस्टोन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय आलं बरं, व्हॉट इज मीन बाय लाईमस्टोन? लाईमस्टोनला चुनखडक त्याला आपण चुनखडी ज्याला आपण म्हणतो. ओके, जी की व्हाईटिश कलर मध्ये असते आणि बऱ्यापैकी ही वाळूमध्ये जर आपण बांधकामासाठी जी वाळू वापरतो त्या वाळूमध्ये जर बघायला गेले तर त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला मोठमोठाले व्हाईट कलरचे खडे दिसतात. त्याच्यामध्ये काय आहे की ती चुनखडी आहे. जी चुनखडी कशामध्ये सोल्युबल असते आणि कशामध्ये इनसोल्युबल असते? येस, CaCO3 हे कशामध्ये सोल्युबल आहे? येस, इट इज सोल्युबल इन, येस, चुनखडी ही कशामध्ये सोल्युबल असते? whether it is soluble in water, Acetic acid. येस, म्हणजेच काय की ज्यावेळेस ते ऍसिड बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळेसच ते काय होणार आहे, सोल्युबल होणार आहे. अदरवाईज ते काय होतात, मातीच्या ह्याच्यामध्ये हॉरिझोन्स मध्ये काय होतात, डिपॉझिट्स होतात आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये क्लॉगिंगचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट जर मातीमध्ये वाढत असेल तर त्याच्यामध्ये एरिएशन जे मातीचं आहे ते बऱ्यापैकी काय होतं, एरिएशन त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये ती सॉइल मोडत असते. तर लाईमस्टोन काय आहे, कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉकचं काय आहे, एक्झाम्पल आहे. कॅल्केरियस म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे अशा खडकाला आपण काय म्हणतो, कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉक. ओके, आता एक कंटेंट कॅल्साइट मिनरल. कॅल्साइट इज नथिंग बट CaCO3. ओके, त्याच्यामध्ये अजून आहेत कॅल्साइटच्या पुढचे रिएक्शन झालेले, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन झालं असेल
किंवा रिडक्शन झालं असेल त्याच्यामधून ती केमिकल कंटेंट चेंज होऊन ओके कॅल्शियम कार्बन कॅल्साइटचा डोलामाइट मध्ये चेंज झाला आहे. त्याच्यानंतर डोलामाइटचा आपल्याला मार्बल मध्ये शेल मध्ये काय होतं कन्व्हर्जन होत आहे. तर कॅल्केरियसचा जो बेस आहे तो कॅल्साइट ओके म्हणजे कॅल्साइट इज अ बेसिक मिनरल ऑफ कॅल्शियम कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉक. तर कॅल्साइट पासून डोलामाइट लाइमस्टोन हे दोन जे रॉक आहेत हे मोस्टली काय होतात कॅल्शियम कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉकचे काय आहेत एक्झाम्पल आहेत. पण दे आर कन्वर्टेड म्हणजे काय कन्वर्टेड होत आहे. पहिलं कॅल्साइट झालं असेल तर कॅल्साइट वरती जर कार्बोनेशियस म्हणजे कार्बन डायऑक्साईड जर त्याच्यामध्ये सारखं सारखं ऍड होत असेल किंवा ऑक्सिडेशन त्याच्यामध्ये होत असेल किंवा रिडक्शन होत असेल तर ह्या प्रोसेसमुळे पुढची जी स्टेज होणार आहे ती डोलामाइट ओके त्याच्यानंतर लाईमस्टोन ह्या अशामध्ये ते कन्वर्ट होत जातं आणि सॉइल मध्ये वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये ते आढळून येतं. बट दे मोस्टली दे आर द एक्झाम्पल्स ऑफ कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉक ओके. लाईमस्टोन इज वन ऑफ द एक्झाम्पल. डोलामाइट सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आणि आणखीन काय बरोबर त्याच्यामध्ये होतं चाल्क ज्याला आपण खडू जो म्हणतो तो सुद्धा त्याच्यामध्ये येतो. हे सुद्धा काय आहेत लाईम कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉक्सचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्या शेजारचा जो आहे सँडस्टोन आहे जो काय आहे मी आधीच सांगितलं होतं सँडस्टोन इज अ एक्झाम्पल ऑफ आत्ताच झालंय सँडस्टोन इज एक्झाम्पल ऑफ अर्नेशियस सेडिमेंटरी रॉक जो की त्याच्यामध्ये मेजर दोन मिनरल्स आहेत ते म्हणजे कॉर्ड्स आणि फेल्डस्पार ओके. कॉर्ड्स आणि फेल्डस्पार. कॉर्ड्स इज नथिंग बट द कॉर्ड्स इज कंपोज्ड ऑफ SiO2 ओके आणि फेल्डस्पार जो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सेक्यू ऑक्साइड्स आणि सेक्यू ऑक्साइड त्याच्यामध्ये विथ सिलिका कंटेंट त्याच्यामध्ये असणार आहे त्याला आपण फेल्डस्पार म्हणू. हे जे मिनरल्स आहेत त्याचा आपल्याला काय करायचं आहे पुढे क्लासिफिकेशन्स आणि त्याची जी हे आहे फॉर्मेशन्स आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट इज द आता ह्याच्यामध्ये किती 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला काय दिलेले आहेत सेडिमेंटरी रॉक मध्ये दिलेले आहेत ओके. शेल कॉंग्लोमेरेट त्याच्यानंतर लाईमस्टोन आणि सँडस्टोन ओके. आता याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे कार्बोनेशियस रॉकचं ते म्हणजे कोल ओके. कोल म्हणजे काय कोळसा. आता कार्बोनेशियस रॉक इज फॉर्म बाय डिपॉझिशन्स ऑफ व्हेजिटेशन्स अंडर एरोबिक कंडिशन्स मेनली कन्सिस्ट ऑफ कार्बन ओके. मेनली कन्सिस्ट ऑफ कार्बन. जे काय होतंय जे मोठमोठाली झाडे आहेत ओके त्याच्यानंतर प्राण्यांचे जे अवशेष असणार आहेत. हॅलो आदित्य सकपाळ सो कार्बोनेशियस रॉक्स जे आहेत ते काय होत आहेत डिपॉझिट्स कशाचे आहे व्हेजिटेशन्सचे जे डिपॉझिट आहे म्हणजे मोठमोठाली झाडे असतील त्याची जी पानं असतील त्याचे जे फांदे असतील त्याचे डिकम्पोजिशन होऊन त्याच्यामध्ये तयार झालेल्या रॉकला आपण कार्बोनेशियस रॉक जे की कोल आपल्या इकडं कोलचं मायनिंग जास्ती करून विदर्भ ह्या साइड मध्ये होत असतं तर तिकडून आपल्याला कोळसा जो येतो तो खरा कार्बोनेशियस रॉक मध्ये मोडला जातो. त्याच्यामध्ये पीट लिग्नाइट ग्राफाइट हे सुद्धा काय आहेत कार्बोनेशियस रॉक्सचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर सिलिशियस रॉक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये SiO2 हा नॅचरली फॉर्म झालेला आहे आणि प्लस त्याच्यामध्ये हाडांचे अवशेष जे आहेत ते सुद्धा अवशेष डिपॉझिट होऊन त्याच्यामध्ये सिलिशियस कंटेंट काय आहे वाढलेला आहे. सिलिका कंटेंट त्याच्यामध्ये वाढलेला आहे. अशा रॉक्सना आपण काय म्हणतो सिलिशियस रॉक. आणि हे सुद्धा डायटोमिशियस अर्थ हा त्याचा एक्झाम्पल आहे. आता डायटोमिशियस अर्थ रॉक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काय आहेत टोटली हाडांचे अवशेष त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. अशा रॉकना आपण काय म्हणतो सिलिशियस रॉक असं म्हटलेलं आहे. ठीक आहे म्हणजे SiO2चं कंटेंट हे कॉन्सन्ट्रेटली त्या रॉक मध्ये सापडलं जातंय ओके.
अशा रॉकना आपण काय म्हणतो सिलिशियस रॉक्स आहेत. अशा रॉक्सना आपण सिलिशियस रॉक्स असे म्हणतो. तर त्याच्यानंतर लास्ट जे होतं ते प्रेसिपिटेड रॉक. आता प्रेसिपिटेडचा अर्थ काय आहे? व्हॉट इज मीन बाय प्रेसिपिटेड? व्हॉट इज मीन बाय प्रेसिपिटेड? प्रेसिपिटेशन म्हणजे काय? Mainly decompose. Mainly decompose. मेनली डिपॉझिट्स. तुमच्या समोर काय मॅन्युअल वगैरे आहे की काय? हा, प्रेसिपिटेशन्स म्हणजे काय? प्रेसिपिट्स आपल्याला कधी सापडतात? रिॲक्शन झाल्यानंतर जी पांढरी पावडर काय होते तळाला साचते. ओके, अशा ह्यांना आपण काय म्हणतो, अशा अवशेषांना आपण काय म्हणतो प्रेसिपिट्स. म्हणजे काय? केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ज्याच्यातून प्रेसिपिट्स आपल्याला सापडले जातात, अशा प्रेसिपिट्सना आपण काय म्हणतो प्रेसिपिटेड रॉक. अशा प्रेसिपिट्स डिपॉझिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये रॉक तयार होणार आहे. अशा रॉकला आपण प्रेसिपिटेड सेडिमेंटरी रॉक असं म्हणतो. आणि सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल याचा आहे ते म्हणजे जिप्सम. याच्यामध्ये जो रॉक आहे, सॉल्ट रॉक पण एक येतं आणि जिप्सम पण त्याच्यामध्ये आहे की जो काय होतो प्रेसिपिटेड रॉकचं एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे 6 सेडिमेंटरी रॉकचे क्लासिफिकेशन्स आहेत आणि विथ एक्झाम्पल आपल्याला काय करायचे द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला क्लासिफिकेशन विचारलं जाईल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अपेक्षित तुमच्याकडनं असतं ते म्हणजे एक्झाम्पल्स. यू शुड नो एव्हरी एक्झाम्पल ऑफ दिस क्लासिफिकेशन. दिस इज द सेडिमेंटरी रॉक. आणि तुमच्या प्रॅक्टिकल साठी जेवढे मी याच्यामध्ये फोटो लावलेले आहेत तेवढेच तुम्हाला प्रॅक्टिकलला ह्याला तुमचे जे स्पॉटिंग आहे त्या स्पॉटिंग मध्ये हे रॉक्स ठेवले जातील. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे 4च रॉक 5च रॉक, थोडं थांबा, थोडं मिनरल्स वाढले की रॉक आणि मिनरल दोन्ही पण काय होऊन जाणार आहे, कन्फ्युजन होऊन जाणार आहे. सो त्याच्यामध्ये मी जास्त रॉक्स दिलेले नाहीत, फोटोग्राफ्स मी जास्त पाठवलेले नाहीत, पण तुम्हाला काय करायचंय प्रत्येक एक एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येक क्लासिफिकेशनचे 2-2 एक्झाम्पल्सचे फोटोग्राफ्स तुम्हाला काय करायचे त्या क्लासिफिकेशन मध्ये लावायचे आहेत. ठीक आहे. लेट स्टार्ट विथ दिस मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉक सुद्धा आपलं थोडस झालं होतं. व्हॉट इज मीन बाय मेटामॉर्फिक रॉक? येस, व्हॉट इज मीन बाय मेटामॉर्फिक रॉक? हॅलो हॅलो हॅलो, व्हॉट इज मीन बाय मेटामॉर्फिक रॉक? रूपांतरित खडक. रूपांतरित खडक. ओके, बट त्याच्यामध्ये अजून काय काय सांगितलं होतं मी? रूपांतरित खडक आहे, पण कशाचे आहेत? कशाचं रूपांतर झालेलं आहे? कुठल्या रॉकचं रूपांतरित झालेलं आहे? हा, इग्निशियस अँड सेडिमेंटरी रॉक चेंजेस ड्यू टू ऍक्शन ऑफ प्रेशर, हीट अँड टेम्परेचर. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं? प्रेशर, हीट अँड टेम्परेचर. आता हीट आणि प्रेशर हे एक प्रकार टेम्परेचर झालं, पण त्याच्यामध्ये वॉटर पण एक एजंट असं आहे की जे काय करतंय म्हणजे कूलिंग अँड ड्राईंग ह्या 2 प्रोसेसमुळे काय होणार आहे की त्याच्यामध्ये ह्या ऍक्शन्समुळे सेडिमेंटरी रॉक किंवा इग्निशियस रॉक मध्ये चेंजेस झालेले आहेत. अशा रॉक फॉर्मेशनला आपण काय म्हणतो? मेटामॉर्फिक रॉक. आता मेटामॉर्फिक रॉकचं क्लासिफिकेशन काय आहे की ह्या ऍक्शनमुळे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन पडलेले आहेत. त्याच्यामध्ये डायनॅमो मेटामॉर्फिक, थर्मो मेटामॉर्फिक अँड हायड्रो मेटामॉर्फिक. आता डायनॅमो, व्हॉट इज मीन बाय डायनॅमो? हा शब्द गेलेला आहे केमिस्ट्री मध्ये तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय डायनॅमो? डायनॅमिक म्हणजे काय? इट्स अ चेंजिंग. अँड व्हॉट इज मीन बाय डायनॅमो? डायनॅमिक केमिस्ट्री झालेली आहे आपल्याला. Dynamo is nothing but pressure. Yes, pressure. Dynamo is nothing but a pressure, and due to these action, there is a change in a secondary rock, or we can say primary rock. The change is brought by
pressure, the rock is known as a dynamo metamorphic rock. आणि याचे एक्झाम्पल्स आहेत नीस. सगळ्यात महत्वाचं काय नीस. आता नीस पण बघायचं सॅचिट्स त्याच्यामध्ये फॉर्मेशन होत आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे नीस जो आहे ग्रॅनाइट मध्ये ग्रॅनाइट रॉक जो आहे तो बऱ्यापैकी कन्व्हर्टेड आहे मेटामॉर्फिक रॉक मध्ये. तो म्हणजे नीस मध्ये कन्व्हर्टेड झालेला रॉक आहे, त्याला आपण म्हणतोय डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक. ओके, नीस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल. डिओराइट, डिओराइट पण आहे त्याच्यामध्ये. आता डिओराइट मी त्याच्यामध्ये दिलेला नाहीये मिनरल, कारण का डिओराइट हा मिनरल तुम्हाला शोधायचा आहे गुगल वरती. बट जो डिओराइट आहे, जे सेकंड मी ह्याच्यामध्ये जे रॉक टाकलेले नाहीत ते रॉक तुम्हाला शोधायचे आहेत आणि मला ते सेंड करून विचारायचे की हेच नेमके आहेत का. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल्स बघितले, नीस अँड डिओरेट. ओके, नेक्स्ट इज द थर्मोमेटामॉर्फिक. आता थर्मो त्याच्यामध्येच त्या शब्दामध्येच आहे थर्मोचा अर्थ काय? टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजेच काय हीट आली त्याच्यामध्ये. ओके, ड्यू टू द ऍक्शन ऑफ हीट देयर इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेकंडरी एज वेल एज द प्रायमरी रॉक and the formation of this converted rock is known as thermometamorphic rock. And the most important example of this rock is sandstone is converted into quartzite. Okay, sandstone is converted into quartzite and limestone is converted into marble. Okay, marble is a good example of thermometamorphic rock. Okay, त्याच्यामध्ये जो लाइमस्टोन आहे तो मार्बल मध्ये, शेल मध्ये, सॅचिट्स मध्ये काय झालेलं आहे, स्लेट्स मध्ये कन्वर्ट झालेले आहे आणि ह्या कन्वर्टेड रॉकला आपण काय म्हणतो मेटामॉर्फिक रॉक. सो मार्बल इज अ मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ थर्मोमेटामॉर्फिक रॉक. त्याच्यानंतरचं जे क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे हायड्रोमेटामॉर्फिक रॉक. व्हॉट इज मीन बाय हायड्रोमेटामॉर्फिक रॉक? हायड्रो इज नथिंग बट अ water. Due to the action of water, there is changes in secondary and primary rock, and the changed rock is known as a hydrometamorphic rock. So best example of this is laterite rock. Laterite rock जो आहे, okay, ज्याला आपण जांबाखडी असं म्हणतो, is a best example of hydrometamorphic rock, and it is converted from basalt and granite. ओके, आता बेसाल्ट मध्ये पण कन्वर्ट झालेला रॉक आहे आणि ग्रॅनाइट मध्ये कन्वर्ट. आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये लॅटराइटचे 2 प्रकार दाखवले होते. एक काळ्या कलरचा माती दाखवली होती आणि एक लाल कलरची माती दाखवलेली. काळा म्हणजे अगदी काळा भडक असं नाही, पण कशी एकदम भुरकट अशी माती त्याच्यामध्ये दाखवली होती. ते पण एक लॅटराइटच एक्झाम्पल आहे. बट त्याच्यामध्ये आयर्न ऑक्साइड असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये अल्युमिनियम आणि आयर्न ऑक्साइड, म्हणजे जेव्हा रेड सॉइल येते त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट हा काय असणार आहे त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. आणि लॅटराइट रॉक जो आहे त्याला आपण जांबाखडी असं म्हणतो, तो सगळ्यात महत्वाचा एक्झाम्पल कशाचा आहे? हायड्रोमेटामॉर्फिक रॉक. सो लेट्स सी दिस. सो दिस इज द नीस. ओके, सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचंय, नीस जो आहे त्याच्यामध्ये ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे चकत्या अशा फॉर्म होतात, त्याच्यामध्ये सॅचिट्स फॉर्म होतात. ओके, जे काय आहे प्रेशर त्याच्यामध्ये प्रेशर त्याच्यामध्ये पडल्यावरती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असे छोटे पापुद्रासारखे त्याच्यावरती काय होतात, खडक तयार होते. ओके, पापुद्रासारखे खडक म्हणजे काय, पातळ असे खडक त्याच्यामधून तयार होतं. ओके, त्याच्यामध्ये स्ट्रायशन्स दिसतात, वेगवेगळ्या रंगाचे स्ट्रायशन्स दिसतात. आता स्ट्रायशन्स म्हणजे स्ट्रायशन्सचा अर्थ काय की त्याच्यावरती स्ट्रायशन्स हे वेगवेगळ्या मिनरल्स त्याच्यामध्ये डिपॉझिट झालेले आहेत. ओके, आणि एकापेक्षा 2 मिनरल्स एकत्रित आल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे पट्टे त्याच्यामध्ये, स्ट्रायशन्सचा अर्थ काय, पट्टे तयार झालेले असतात. आता नीसचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये सॅचेट्स वेगवेगळ्या रंगाचे काय आहेत, सॅचेट्स त्याच्यामध्ये होतात. आणि हे सॅचेट्स कधी तयार होतात, जेव्हा त्याच्यावरती प्रेशर येतं. आणि त्या प्रेशर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये ही जी ऍक्शन्स आहेत
डायनॅमोमेटॅमॉर्फिक, थर्मोमेटॅमॉर्फिक किंवा हायड्रोमेटॅमॉर्फिक हे ऍक्शन एकत्रित झालेले आहेत. कारण का क्लायमॅटिक इफेक्ट जो आहे तो फक्त प्रेशरच देणार नाही, तर त्याच्यामध्ये बाकीचे पण काय आहेत क्रायटेरियाज आहेत. मग त्याच्यामध्ये टेम्परेचर आलं, सगळ्यात महत्वाचं टेम्परेचर आलं. ही पण ऍक्शन कंबाईन झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालेले आहेत, हे चेंजेस घडवून आणलेले आहेत. पण मोस्टली आपण जेव्हा ते एक्झाम्पल देतो तर नीस हे एक्झाम्पल कशाचं आहे, डायनॅमोमेटॅमॉर्फिक हे मोस्टली जे फॉर्मेशन होणार आहे. कारण का त्याच्यामध्ये चट्टे जे तयार होत आहेत हे सगळ्यांमध्ये तयार होत नाहीत. म्हणजे काय, हे चट्टे जे तयार होणार आहेत किंवा स्ट्रायशन्स ज्याला आपण म्हणतो, ते स्ट्रायशन्स फक्त आपल्याला डायनॅमोथर्मल आता ह्याच्यामध्ये थर्मल हीट प्रोसेस पण त्याच्यामध्ये काय झालेली आहे, कंबाईन झालेली आहे. मी आधीच सांगितलं होतं की हे जे 3 प्रोसेसेस आहेत क्लायमॅटिक इफेक्ट मुळे तयार होणार आहेत. आणि क्लायमॅटिक इफेक्ट हे एकटंच येत नाही, त्याच्या बरोबरीनं बाकीचे सुद्धा क्लायमॅटिक फॅक्टर्स एकत्रित येऊन कार्य करत असतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हटलंय, डायनॅमोथर्मल मेटामॉर्फिक रॉक. पण जर तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी ठेवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक लिहिलं तरी ते करेक्ट असणार आहे, आणि डायनॅमो थर्मल मेटामॉर्फिक रॉक लिहिलं असेल तरी ते करेक्ट असणार आहे. नीस मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, सॅचेट्स त्याच्यामध्ये फॉर्म होतात. ओके, त्याच्यामध्ये फॉलिएटेड सॅचेट्स. आपण आता फॉलिएटेडचा अर्थ काय आणि सॅचेट्सचा अर्थ काय. सॅचेट्स म्हणजे काय की असे वेगवेगळे थर आहेत, वेगवेगळ्या रंगाचे पट्टे आहेत, त्याला आपण सॅचेट्स म्हणतो. फॉलिया म्हणजे काय की जे दगड आहेत ते पूर्णपणे चपट असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल जे दिलेलं आहे मार्बल. आता मार्बल पासून ज्या आपल्या फरशा तयार होतात त्या फरशा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये शहाबादी फरशी असेल किंवा थोडीशी मुलायम अशी फरशा आहेत. त्याच्यानंतर रफ अशी फरशी आहे. तर बऱ्यापैकी मार्बल हे वेगवेगळ्या व्हेरिएशन्स मध्ये सापडतात. आता मार्बल्स मध्ये वेगवेगळे प्रकार आपल्या इथे काय म्हणतात हे आपल्याला ज्यावेळेस आपण हे घ्यायला जातो, फरशा जेव्हा घ्यायला जातो तर ते विचारतात आपल्याला कुठली फरशी तुम्हाला घ्यायची आहे, मग हे कुठल्या मार्बल पासून बनलेलं आहे किंवा त्याचा बेस काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता ते काय करायचंय, आता तुम्ही मार्बल्स ना वेगवेगळे मार्बल किंवा वेगवेगळ्या फरशा कोणत्या कोणत्या असतात ते मला सांगायचं आहे. येस, बोलायचंय. मी त्यातल्या 2 सांगितल्या. शहाबादी एक असते जे की एकदम चकचकीत असते, बरोबर. त्याच्यानंतर आणखीन कोणत्या कोणत्या असतात सांगायचंय फरशा. कटनी मार्बल. येस, आज एक सांगितलं कटनी मार्बल. त्याच्यामध्ये काय असतं बाळा, लस्टरनेस असते का भरपूर. हॅलो, येस मॅम. हा, जे तू आता मार्बल सांगितलं कटनी मार्बल. आता कटनी म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय असते, कशी दिसते ती फरशी. मॅडम आय विल नॉट एक्सप्लेन. मी दाखवू का. तुम्ही फोटो पाठवाच नंतर, मला त्याचा काही विषय नाही. पण तू आता एक्झाम्पल सांगितलीस म्हणजे थोडस त्याच्यामध्ये काहीतरी माहिती असेल. चुकलं तरी चालेल, मी तुला रेक्टिफाय करायलाच बसलेली आहे. फक्त मी काय म्हंटल की जेवढं तुम्ही मला कम्युनिकेट कराल तेवढं तुम्हाला काय होईल की इंटरेस्टिंग वाटेल की बाबा हे आपण रोजच्या रोज आपण काय करतोय हे बघतोय आपण, म्हणजे दिसतात. कारण का, रॉक आणि जी सॉइल आहे हे फॉर्मेशन आपल्याला डोळ्यांनी दिसणारं नाहीये. हे फक्त मी काय सांगते, एक हायपोथेटिकल जे भाग आहे तो हायपोथेटिकल भाग हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. त्यामुळं मी तुम्हाला विचारते की बाबा रिझल्ट तर बघतोय, आपल्या पायाखाली तर जमीन आहे, आपल्या पायाखाली तर माती आहे, मग ही तयार कशी झाली. तर हे त्याच्या मागचे काही कारण आहेत. ओके, त्याच्यानंतर अजून एखादं एक्झाम्पल. ज्या ग्रे कलरच्या फरशा असतात त्या फरशांना काय म्हणतो आपण, ग्रे कलरच्या जराशा खरबरीत असतात, जे जास्त करून बाथरूम्स मध्ये टाइल्स आपण वापरू शकतो. म्हणजे जुन्या प्रकारचे जे वापरतो त्याला काय म्हणतो सांगू शकाल कोणी. तर ह्याचं एक कारण आहे की
हे प्रत्येक ची जी केमिकल प्रॉपर्टी आहे ती वेगवेगळी आहे. ओके, मग त्याच्यामध्ये मिका, क्वार्ट्ज, फेल्डस्पार, बायोटेट, मॉस्कोवेट, तर हे जे मिनरल्स आहेत ह्या मिनरल्स मुळे त्या मार्बल्सचं व्हेरिएशन त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर नीस जे आहे तर ते ह्याचा जो बेसिक रॉक आहे तो आहे बेसाल्ट आणि हे बेसाल्ट आणि ग्रॅनाइट. ओके, आणि त्याच्यानंतर जो सिलिका कंटेंट असणार आहे तो त्याचा बेसिक हे असणार आहे. सिलिका कंटेंट म्हणजेच काय, क्वार्ट्ज आणि फेल्डस्पार ह्या दोन कंटेंट मुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे फॉर्म होणारे मार्बल असतील, वेगवेगळे जे मार्बल आहेत, वेगवेगळे मार्बल रॉक्स पासून काय होत आहेत, तयार होत आहेत. आणि आपण कोणतं वापरतोय त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे त्यासाठी मी विचारलं की आपल्याला जे टाइप्स आहेत आपल्या घराच्या बांधकामासाठी आपण जे वापरतो मार्बल ते फक्त बघायचे आणि ते सांगायचे आहेत. कारण का नीस च कन्व्हर्जन जे आहे ते नीसचं जे फर्दर कन्व्हर्जन आहे म्हणजे थर्मोमेटामॉर्फिक मध्ये ते काय होतंय कन्वर्ट होतोय, म्हणजेच काय मार्बल मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. ठीक आहे, सो नीस इज ऑल्सो अ बेसिक म्हणजे नीस जो आहे हा पण कन्व्हर्टेड आहे पण बेस आहे कशाचा, मार्बलचा. ओके, मग त्याच्यामध्ये लाईमस्टोन लाईमचं पण कंटेंट त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. सो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नीस का म्हटलंय की ह्याच्यामध्ये फॉलिया ज्याच्यामध्ये जे कडे असतात ते कसे असणार आहेत, शार्प असणार आहेत. ओके, हे जे कडे दिसत आहेत ते पूर्णपणे आपण लहानपणी एक गेम खेळायचो, जिबल्यांचा जो खेळ असायचा तर त्याच्यामध्ये आपण जी जिबली वापरायचो ते कशी असते, एकदम चपट असते. अशा खडकाला आपण नीस असं उल्लेख करणार आहे कारण का त्याच्यामध्ये फॉलियाज आणि सॅचिट्स फॉर्मेशन होत असतात जे की प्रेशर मुळे तयार होतात. ठीक आहे, लेट्स स्टार्ट सी द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज मिकासिस्ट. आता मिकासिस्ट सुद्धा एक एक्झाम्पल आहे डायनॅमो मेटामॉर्फिक रॉकचं, ज्याच्यामध्ये मिकाज अँड क्वार्ट्ज ह्या दोन मिनरलचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये असणार आहे. याचं फर्दर कन्व्हर्जन जे आहे मेटामॉर्फिक रॉक, हे मिकासिसचं मेटामॉर्फिक रॉक जे आहे हे बऱ्यापैकी सँडस्टोनचं जे आहे ते कन्व्हर्टेड पार्ट मधून झालेलं आहे मिकासिस. ओके, सो ह्या खडकाचा वापर आपण बऱ्यापैकी आपल्या इलेक्ट्रिकल जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये या खडकामध्ये जे कंटेंट आहे या खडकाचं जे कंटेंट असल्यामुळे आपण वापरतो. ग्राफाइट्स म्हणा किंवा जी इस्त्रीची आपली हे असते कॉईल असते, बघितली असेल इस्त्रीची कॉईल, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची काय असते कंटेंट असते आणि जे कॉइल्स बनलेले असतात ते या कंटेंट मुळे बनलेले असतात. तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल लस्टरीनेस त्याच्यामध्ये दिसून येतील. त्याच्यानंतर थोडस फिल्म टाईप त्याच्यामध्ये लस्टरी दिसून येणार आहे. तर हे सुद्धा सिस्ट आहेत म्हणजे काय, त्याच्यामध्ये लेअर वेगळे वेगळे फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे, दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक. नेक्स्ट इज अ टॅल्क सिस्ट सॅचिट्स. टॅल्क सॅचिट्स. आता टॅल्क म्हणजे काय, आपण जी टॅल्क म्हणजेच काय, आपण जी पावडर वापरतो त्याच्यामध्ये हे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे पावडर्स आहेत ते सुद्धा याच्यापासून हे तयार झालेले आहेत. टॅल्क सॅचिट्स त्याला आपण म्हणतो. आता टॅल्क सॅचिट्सचा मूळ काय हे सुद्धा डायनॅमो थर्मल मेटामॉर्फिक रॉकचं एक्झाम्पल आहे. याचं जे बेस कंटेंट असणार आहे ते म्हणजे क्वार्ट्झाइट, फेल्डस्पार. त्याच्यानंतर टॅल्क इज ऑल्सो वन ऑफ द एलिमेंट. ह्याचा बेस जो असणार आहे तो सिलिका कंटेंटचा बेस असणार आहे. टॅल्कचा जो बेस असणार आहे तो सिलिका कंटेंट. बट SiO2 जो आहे तो मोस्टली चुनखडीच्या ह्याच्यामध्ये रिप्लेस झाल्यानंतर म्हणजे जो SiO2 आहे, ओके, O2 is going to connect with the calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेट बरोबर त्याचं काय झालेलं आहे, रिएक्शन झालेले आहेत आणि कॅल्शियम कार्बोनेटचं SiO2 चं रिएक्शन होऊन आपल्याला टॅल्क हा काय झालेला आहे, टॅल्क हा रॉक आपल्याला भेटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा
फाईन फॉलिएट्स त्याच्यामध्ये तयार होतात. आता क्वार्टझाईट अँड फेल्डस्पार इज ऑल्सो minerals which contained in this, and the formation of this rock is dynamothermal metamorphic rock. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील मार्बल इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ थर्मोमेटामॉर्फिक रॉक. त्याच्यामध्ये फॉलिएट्स, नॉन फॉलिएटेड म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे हे नसणार आहेत, थर नसणार आहेत, पण ह्याच्यामध्ये क्रिस्टलाइन रॉक जे की कशाचे आहेत, कॅल्शियम कार्बोनेट्सचे त्याच्यामध्ये काय असणार आहेत, क्रिस्टल्स त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहेत. आणि अशा फॉर्मेशनला आपण काय म्हणतो, थर्मोमेटामॉर्फिक रॉक. अँड इज अ एक्झाम्पल ऑफ मार्बल इज अ एक्झाम्पल ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर थर्मोमेटामॉर्फिक रॉक. याचा सुद्धा बेस जो असणार आहे तो कॅल्साइट अँड डोलाइट. सगळे कनेक्टेड आहेत, सगळे कनेक्टेड आहेत. हो. हो. ओके. सो मार्बल्सचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला शोधायचे आहेत आणि मला ते सांगायचे आहेत. ठीक आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मेटामॉर्फिक रॉक. आता अजून एक आहे स्लेट. अजून एक आहे स्लेट. ते सुद्धा एक्झाम्पल जो आहे डायनॅमोथर्मल मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉक त्याच्यामध्ये सुद्धा फाईन फॉलिएट्स जे आहेत, ह्याचा जो बेस असणार आहे म्हणजे इग्निशियस रॉक जो आहे बेसाल्ट मध्ये, डार्क बेसाल्ट रॉक, याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होऊन आपल्याला हे स्लेट भेटले. तर स्लेट मध्ये क्लोराईड कंटेंट, त्याच्यानंतर क्वार्ट्ज आणि मिका कंटेंट डॉमिनंट त्याच्यामध्ये मिनरल असणार आहे. आणि स्लेट जे आहे ती बऱ्यापैकी हलकं रॉक असतं आणि सगळ्यात वेटला जे हलकं असणार आहे कंटेंट मध्ये, का तर त्याच्यामध्ये क्लोराईड कंटेंट असणार आहे. क्लोराईड हे काय करतं की बाकीचे जे सिल्वर कंटेंट आहे, क्लोराईड जो आहे तो ऍसिड सगळ्यात महत्वाचं क्लोराईड हे काय आहे, व्हॉट इज मीन बाय क्लोराईड? क्लोराईड काय आहे? What is a chloride? It's a salt. It is a salt. Okay. जेव्हा त्याच्यामध्ये क्वार्ट्ज मधला जो सोडियम असेल किंवा मॅग्नीज असेल, अल्युमिनियम कंटेंट असेल, तर हे मोस्टली काय होतात त्याच्यामध्ये एक्सचेंजेबल असतात. आणि एक्सचेंजेबल असल्यामुळं त्याच्यामध्ये जे बॉन्ड्स असणार आहेत ते वीक बॉन्ड त्याच्यामध्ये असल्यामुळं हा स्लेट जो आहे तो पूर्णपणे हलक्यामध्ये रॉक हॅलो. येस मॅम. येस मॅम. ओके. स्लेट समजलेला आहे? स्लेट समजलेला आहे? येस. ओके. हे जास्तीचे कनेक्ट झाल्यानंतर काय होतं माहितीये का, परत बंद होतं आणि परत चालू होतं. ठीक आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स. आता ह्याच्यामध्ये मी लॅटराईट टाकलेलं नाहीये, सो लॅटराईट पण मी तुम्हाला त्याचा फोटो टाकून देते की अशा प्रकारे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. खडक हे पुन्हा पुन्हा बघा, तुम्ही शोधा थोडेसे, तुम्ही मला पाठवायचे की हे खडक आम्हाला. लाईमस्टोन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडक तुम्हाला दिसतील, सँडस्टोन मध्ये वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला खडक दिसतील. तर अशा प्रकारचे खडक काय करायचे, तुम्ही मला सेंड करायचे. आणि प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये लिहिताना ते क्लासिफिकेशन, आता डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक आहे त्याच्यातले एक्झाम्पल्स काय करायचे ते स्टिक करायचे आणि त्याच्या खाली ते एक्झाम्पल लिहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते कंटेंट म्हणजे काय, मिनरल कंपोजिशन त्याचं जे आहे ते त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. हॅव यू अंडरस्टँड? प्रॅक्टिकल मॅन्युअल ज्या वेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस तुम्हाला हे फोटोग्राफ्स त्याच्यामध्ये स्टिक करायचे आहेत. का तर तुम्हाला 2 मार्कासाठी हे this is a part we have completed. Rocks part complete झाला. Let's start with a mineral. So what is mean by mineral? आता खडकाचं मूळ आता आपण बघणार आहे. खडक कशापासून तयार झालेले आहेत, तर ह्या मिनरल्स पासून तयार झालेले आहेत. आता मिनरल म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला डेफिनेशन आधी सांगितलेली आहे. व्हॉट इज मीन बाय मिनरल? त्याच्यामध्ये 2 शब्द मी महत्वाचे सांगितले होते.
homogeneous, होमोजेनस. आणखीन नॅचरली ऑकरिंग होमोजेनस रॉक. आणखीन डेफिनेट केमिकल कंपोजिशन. गुड. डेफिनेट केमिकल कंपोजिशन. आणखीन Inorganic. त्याला काय आहे, कॅरेक्टरिस्टिक जॉमेट्री आहे फॉर्मेशनची. अशा याला आपण काय म्हणतो, अशा घटकाला आपण काय म्हणतो, मिनरल्स असं म्हणतो, जे की मोस्टली दीज मिनरल्स आर फॉर्म्ड बाय सिलिकेट टेट्राहायड्रॉन्स. आता सिलिका टेट्राहायड्रॉन्स म्हणजे काय, सिलिका इज बॉन्डेड विथ ऑक्सिजन. ओके. अँड दिस सिलिकेट SiO2 ज्याला आपण म्हणतो, काय होतं की पूर्णपणे स्टेबल कंपाऊंड आहे. ओके. सिलिकाचे 6 जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, दे आर कंबाइनिंग विथ ऑक्सिजन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड फॉर्मिंग अ स्टेबल टेट्राहायड्रॉन. म्हणजे त्याच्यामध्ये ते SI चे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते फुल्ली सॅटिस्फाईड, अँड दॅट्स वाय दे आर फॉर्मिंग अ स्टेबल टेट्राहायड्रॉन. टेट्राहायड्रॉन इज नथिंग बट इट्स अ पॉलिगॉन. आणि त्याच्यामध्ये काय आहे, पतंग शेप जे आहे, पतंगाचा जो आकार असतो त्या आकाराचं काय असतं त्याच्यामध्ये हायड्रॉन्स असतात. आणि मोस्टली जे मिनरल्स किंवा जे रॉक्स आहेत त्याचा सगळ्यात महत्वाचा बेस जो असणार आहे तो सिलिका टेट्राहायड्रॉनचा बेस असणार आहे. ठीक आहे. सो द सिलिकेट टेट्राहायड्रॉन इज अ फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ऑल सिलिकेट मिनरल्स ऑफ द अर्थ. ओके. त्याच्यानंतर याचा आपण क्लासिफिकेशन बघूया जास्ती वेळ न घालवता. तर बेस्ड ऑन अमाऊंट, सो बेस्ड ऑन अमाऊंट त्याच्यामध्ये काय की जे फॉर एक्झाम्पल सिलिका कंटेंट, एक मिनिट, ओके. लेट्स सी दिस क्लासिफिकेशन. आता हे जे क्लासिफिकेशन आहे ते तुम्हाला थिओरॉटिकल बेस काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. बेस्ड ऑन अमाऊंट. आता बेस्ड ऑन अमाऊंट म्हणजे काय, मी मोस्टली काय म्हटलं होतं की जे तुमचे मिनरल्सचे जे कंपोजिशन असणार आहे ते बेस जो असणार तो सिलिका कंटेंट वरती असणार आहे. मग त्याच्यामध्ये इसेन्शियल मिनरल्स आणि ॲसेसरी. आता इसेन्शियल मिनरल्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे घटक असणार आहेत, ओके, मग त्याच्यामध्ये काय आलं, सिलिका आले, त्याच्यानंतर बाकीचे काही महत्वाचे घटक, मग त्याच्यामध्ये अल्युमिनियम आला, ओके, आयर्न कंटेंट आलं, त्याच्यानंतर मॅग्नेशियम कंटेंट आले. तर हे जे महत्वाचे घटक त्याच्यामध्ये काय असणार आहेत, जास्त प्रमाणात असणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो, इसेन्शियल मिनरल्स असं म्हणणार आहे. आणि ॲसेसरी मिनरल्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये CaCO3, ओके, विच आर इझिली, म्हणजे ते काय होतात, लगेच निघून जातात. दे आर नॉट रिमेन फॉर अ लॉंग टाइम इन दॅट रॉक. ओके. ॲसेसरी म्हणजे काय, अगदी कमी महत्वाचे घटक त्याच्यामध्ये असणार आहेत. आणि अशा कंबाईन ह्याच्यामध्ये काय झालेले आहेत, त्याला त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन मध्ये ते आलेले आहेत. अशा मिनरल्सना आपण काय म्हणतो, ॲसेसरी मिनरल्स असं म्हणतो. तर हे क्लासिफिकेशन जे आहे ते तुमच्या थिअरी पॉइंट ऑफ व्ह्यूनी सगळ्यात महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर बेस्ड ऑन मोड ऑफ ओरिजिन. आता बेस्ड ऑन मोड ऑफ ओरिजिन, आता ओरिजिन म्हणण्यापेक्षा त्याला आपण फॉर्मेशनच म्हणूया. प्रायमरी मिनरल्स अँड सेकंडरी मिनरल्स. आता प्रायमरी मिनरल्स कसे फॉर्म होणार आहेत आणि सेकंडरी मिनरल्स कसे फॉर्म होणार आहेत. जसं की आपण इग्निशियस रॉक आणि सेडिमेंटरी रॉक जसं आपण म्हणतोय, तसंच मिनरल्स मध्ये पण आहे की बेस जो आहे तो सिलिकाचा असणार आहे. आणि सिलिकाचं ऍडिशन मध्ये काय असतील किंवा दुसरे कुठले मिनरल्स कंटेंट त्याच्यामध्ये ऍड होऊन काय झालेले आहे, त्याच्यामध्ये सेकंडरी मिनरल्स तयार झालेले आहेत. प्रायमरी मिनरल्स अँड सेकंडरी मिनरल्स. प्रायमरी मिनरल्स मध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे क्वार्टझाईट आणि फेल्डस्पार. आणि सेकंडरी मिनरल्स जे आहेत ते लाईमस्टोन, ओके,
हे त्याच्यामध्ये येणार आहे. बेस्ड ऑन मोड ऑफ ओरिजिन किंवा आपण त्याला फॉर्मेशन म्हणूया. त्याच्यानंतरचं क्लासिफिकेशन जे आहे बेस्ड ऑन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ऑफकोर्स त्याच्यामध्ये येणार वजन म्हणजे मास. ओके, बेस्ड ऑन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, बेस्ड ऑन मास, देर आर टू क्लासिफिकेशन, दॅट इज लाईट मिनरल अँड हेवी मिनरल. आता लाईट मिनरल म्हणजे काय? ज्याचं वजन हे काय आहे? 2.67 ग्राम्स पर ग्राम्स काय आहे बरं? ग्राम्स पर सीसी. ग्राम्स पर सीसी मध्ये त्याचं काय असणार आहे? युनिट असणार आहे. ओके, अशा ह्याला आपण काय म्हणतो? लाईट मिनरल असं म्हणतो. आणि हेवी मिनरल्स काय असणार आहे? 2.65 ग्राम्स पर सीसी पेक्षा काय असणार आहे? जास्त वजनाचे असणार आहेत. अशा मिनरल्सना आपण काय म्हणतो? हेवी मिनरल्स असं म्हणतो. आता जे मॅग्नेटाइट, ज्याच्यामध्ये आयर्न, लोह कंटेंट जास्त असणार आहे, अशा कंटेंटचं जे वेट असणार, अशा मिनरल्सचं जे वेट असणार आहे ते कसं असणार आहे? हेवी असणार आहे. आणि ज्या कंटेंटमध्ये काय असणार आहे? काचेचं प्रमाण म्हणजे काय? सिलिका. त्याच्यानंतर आणखीन काय असणार आहे त्याच्यामध्ये? सिलिका, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्यानंतर आणखीन काय? लाईट मिनरल्सचे जे एक्झाम्पल्स असणार, रॉक क्रिस्टल, त्याच्यानंतर फॉस्फरस कंटेंट, ज्याच्यामध्ये हे जे केमिकल कंटेंट ज्याच्यामध्ये जास्त असतील तसं ते मिनरल काय होत जातं? लाईट मिनरल होत जातं. आता लाईट मिनरल कधी होतं की त्याच्यामध्ये जर वेगवेगळे मिनरल्स म्हणजे बाकीचे केमिकल कंपोजिशन त्याच्यामध्ये आले असतील, मग सिलिका इज गोइंग टू कंबाईन विथ व्हेरियस केमिकल, अनदर केमिकल, मग त्याच्यामध्ये सल्फर असेल, फॉस्फरस असेल, त्याच्यानंतर कार्बोनेट्स असतील, तर ते काय होणार आहेत? रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झाल्यानंतर ते मिनरल वेगळ्यामध्ये म्हणजे लाईट वेट मध्ये ते काय होतं? कन्वर्ट होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट इज द बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे, जे की तुम्हाला थिअरीमध्ये पण आणि प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा महत्वाचं असणार आहे. आता नेटिव्ह एलिमेंट, ओके, बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन. आता नेटिव्ह एलिमेंट म्हणजे काय? इट्स अ एलिमेंटल फॉर्म. म्हणजे काय? सल्फर आलं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल जे आहे ते सल्फर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंटल फॉर्म कंटेंट असणार आहे, जो की काय? कशाबरोबर? म्हणजे तो ऑक्सिजन बरोबर पण रिॲक्ट म्हणजे झालेला नाहीये आणि त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस पण झालेलं नाहीये. अशा मिनरल्सला आपण काय म्हणतोय? नेटिव्ह किंवा एलिमेंटल. मग ज्याच्यामध्ये गोल्ड, डायमंड, ओके, सल्फर, they are mostly they are not combined with any other chemical composition. म्हणजे त्याच्यामध्ये जो मुळात जो एलिमेंट असणार आहे तो एकुलता एकच असणार आहे, तो कशाबरोबरही मिक्स झालेला नसणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंटल. आता मला सांगायचंय गोल्ड, सिल्वर, त्याच्यानंतर मर्क्युरी, सल्फर हे कोणत्या टेबलमध्ये आढळतात? एस ब्लॉक मध्ये, डी ब्लॉक मध्ये, एफ ब्लॉक मध्ये, कशामध्ये आपण त्यांना स्थान दिलेलं आहे? येस, येस बोलायचंय. गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी आणि सल्फर दे आर स्टँड इन विच ब्लॉक? डी ब्लॉक एलिमेंट आहेत, एफ ब्लॉक एलिमेंट आहे, एस ब्लॉक एलिमेंट आहे. पिरियडिक टेबल सगळ्यांनी बघितलेला आहे. डी ब्लॉक आहे. येस, दे आर ऑन बेस और इन मिडल. येस. सो हे बघायचंय की गोल्ड आपण कशात ठेवलेला आहे. नंतर सिल्वर जो आहे तो आहे त्याच्यामध्ये. डायमंड पण आहे त्याच्यामध्ये. डायमंड काय आहे? इट्स अ क्रिस्टल, बट इट इज अ
इट्स कंपोजिशन इज ऑफ कार्बन, ओनली कार्बन. त्याच्यामध्ये काय आहे, नुसता कार्बन आहे. त्यामुळं जसे जसे कार्बनची चेन वाढत जाते, ओके, तसे तसे कार्बनचे चेन वाढत जाणार आहे. त्याच्यामध्ये ते काय होत आहेत, कन्वर्ट होत आहेत. आणि त्यासाठी पहिला महत्वाची गोष्ट असं आहे की डी ब्लॉक एलिमेंटचे प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्यानंतर एफ ब्लॉक जे एलिमेंट्स आहेत त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत. येस, आता हे केमिस्ट्रीकडे थोडं गेलेलं आहे. बोलायचं आहे, थोडस रिकॉल करायचं आहे ह्या एलिमेंट्सचा अभ्यास. कारण का हे जे एलिमेंट्स आहेत, मला कुणीही चॅटबॉक्स मध्ये मेसेज करायचा नाही. डी ब्लॉक मध्ये आहे, मिडल मध्ये आहे, बरोबर आहे ना, मग बोलून सांगू शकताय ना. काय त्या डी ब्लॉक एलिमेंटची काय प्रॉपर्टी आहे सांगू शकतात. दे आर द स्टेबल. आर दे स्टेबल? व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स? आर दे स्टेबल एलिमेंट्स? Form the stable complex. येस, गुड. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये काय आहेत हे घटक, ऍक्च्युअल त्यांची जी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. त्याच्यामध्ये हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट आहे. आणखी लार्ज चार्ज अँड रेडियस रेशिओ. येस, म्हणजेच Those काय, variable याच्यामध्ये oxidation इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ह्या एलिमेंटची ती कशी आहे, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍज वेल ऍज हीट. बरोबर आहे की नाही? Those variable oxidation state. येस, ऑक्सिडेशन होतात त्याच्यामध्ये. तर असे काही त्याचे प्रॉपर्टीज आहेत जे की काय होतात, एलिमेंट्स मध्ये मोस्टली येतात. आणि त्याच्यामध्ये डायमंड आणि सल्फर. आता आपल्याला जे मातीच्या दृष्टिकोनाने जे मिनरल्स बघायचे तेवढेच आपण काय करतोय याच्यामध्ये स्टडी करणार आहे. तर त्याच्यामध्ये डायमंड इज ऑल्सो वन एक्झाम्पल. त्याच्यानंतर सल्फर आहे, गोल्ड पण त्याच्यामध्ये येतं. येस, मला गोल्डचं फॉर्म्युला म्हणजे कसं डिनोट करतो सांगू शकता? हाऊ वी डिनोट अ गोल्ड? AU. AG. एजी म्हणजे काय आहे? इट्स अ सिल्वर, नो? E silver. AG means silver. AU means gold. Aurum. AU. AU is gold. AG is silver. AR is Orgon. आर्गॉन. आणखीन काय आहे त्याच्यामध्ये? तर हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ब्लॉक्स मध्ये स्थान देण्यामागचं कारणच आहे की त्यांची जी केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते काय करतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं ते त्याच ह्याच्यामध्ये काय करत असतात, त्या ब्लॉक नुसारच ते काय करत बिहेव करत असतात. त्यामुळे त्यांना त्या ब्लॉक्स मध्ये आपण काय केलेलं आहे, त्यांना पिरियडिक टेबल मध्ये स्थान दिलेलं आहे. आता ह्याचा आपल्या मातीशी संबंध म्हणजे काय, आता खडकाचा जो बेस आहे तो म्हणजे मिनरल्स, आणि मिनरल्स फॉर्मेशन मध्ये हे एक फॉर्मेशन आहे. ओके, सो नेक्स्ट इज ऑक्साइड अँड हायड्रॉक्साइड्स फॉर्म. आता ह्याच्यामध्ये नंबरिंग द्यायला चुकलेलं आहे. ऑक्साइड्स आहेत, त्याच्यानंतर हायड्रॉक्साइड्स आहेत, त्याच्यानंतरचे जे आहेत ते सल्फेट्स. आता सल्फाइड्स आणि सल्फेट आता हे वेगवेगळे आहेत. सल्फर पण मी काय म्हंटल, एलिमेंट आहे. आता सल्फेट म्हणजे काय आणि सल्फाइड म्हणजे काय? कार्बोनेट्स, सिलिकेट्स, त्याच्यानंतर लास्ट जे आहे ते काय आहे, हलाइड्स. ओके, आता हलाइट ह्याच्यामध्ये मी जास्त इम्पॉर्टंट नाहीये, पण ऑक्साइड्स, हायड्रॉक्साइड्स, सल्फेट्स, सल्फाइड्स, कार्बोनेट्स, सिलिकेट्स अँड एलिमेंटल फॉर्म मधला जर आला तर कार्बन, त्याच्यामध्ये एवढं काही महत्वाचं नाही. पण हे जे 2 ते 6 पर्यंतचे केमिकल कंपोजिशन्स आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत. कारण का माती जी बऱ्यापैकी आपली फॉर्म होते ते ह्या केमिकल कंपोजिशन्स असलेल्या मिनरल्स पासून फॉर्म होते. सो वी शुड स्टडी विथ द बेस्ट एक्झाम्पल. ओके, सो ऑक्साइड्स होते म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन अँड व्हॉट इज मीन बाय रिडक्शन? व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन? Combination of oxygen. Hydrogen. Combination of
combination of oxygen, okay, is known as Oxidation. and what is mean by reduction? Release of oxygen. And where is the addition of hydrogen? In oxidation or in reduction? Reduction. In reduction. Reduction. Reduction मध्ये Reduction. हायड्रोजनचे ऍडिशन होते. Okay. Addition होणे. So these two chemical reaction are most important chemical reaction in weathering and in formation of rocks and minerals, and as well as indirectly we can say in soil chemistry. These two processes are most important processes because the minerals in a soil, okay, minerals in a soil are the sources of nutrient, that's why these two procedures always helps to make the component available to a plant. ओके, म्हणजे काय ऑक्सिडेशन आणि हायड्रॉक्साइड्स किंवा हायड्रोलिसिस ज्याला आपण म्हणतो, हे तीन जे प्रोसेसेस आहेत त्याच्यामुळे काय होतात की न्यूट्रिएंट्स जे आहेत सॉइल मध्ये ते अवेलेबल करून देण्याचं काम करत असतात. तर हे प्रोसिजर्स आपल्याला पुढे बघायचे. तर ऑक्साइड्स या प्रोसिजर्सनी तयार ऑक्साइड्स म्हणजे काय ऑक्सिडेशन त्याच्यामध्ये होतात आणि ह्याच्यामध्ये हेमाटाईट एक एक्झाम्पल आहे जो की आयर्न कंटेंट आहे. त्या आयर्न कंटेंट मध्ये ऑक्साइड्स फॉर्म्स होऊन म्हणजे ऑक्सिजन ऍड होऊन त्याच्यामध्ये काय झालेलं आहे हेमाटाईट असेल, मॅग्नेटाईट असेल. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑक्साइड्स ऍज वेल एज हायड्रॉक्साइड्स. ओके, आता सल्फेट आणि सल्फाईडचा अर्थ काय? व्हॉट इज मीन बाय सल्फेट अँड व्हॉट इज मीन बाय सल्फाईड? सल्फेट जो असणार आहे, ओके, सल्फर इज गोइंग टू कंबाईन विथ सल्फर जी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन जर त्याला बॅलन्स करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो सल्फेट. ओके, आणि सल्फाईड जो असणार आहे तो पूर्णपणे एलिमेंटल सल्फर, म्हणजे एलिमेंटल सल्फर इज गोइंग टू ऑक्सिडाइज, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे ऑक्सिजन त्यातून कमी झालेला आहे आणि S2 त्याच्यामध्ये जो फॉर्म होणार आहे त्याला आपण काय म्हणतो सल्फाईड. आता सल्फेटचे जे एक्झाम्पल असणार आहे ते म्हणजे जिप्सम. ओके, आणि सल्फाईडचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे आयर्न पायराइट. आता आयर्न आहे, आयर्न पण ऑक्सिडाइज झालेला आहे पण त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन जो एजंट आहे त्याच्यामध्ये सल्फर आहे. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो सल्फाईड. इट्स अन एलिमेंटल सल्फाईड आणि S2 त्याच्यामध्ये काय झालेला आहे फॉर्म झालेला आहे. तर हे जे सल्फाईड आहे ओके किंवा आयर्न पायराइट आहे ते मोस्टली ज्याच्यामध्ये म्हणजे लॅटराइट सॉइल आहे. ओके, त्या लॅटराइट सॉइल मध्ये मोस्टली आपल्याला सल्फाईड काय होतात म्हणजे आयर्न पायराइट त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यामुळे जी थोडासा ग्रेइश येलो आणि थोडासा जो तांबडा कलर आहे तर ह्या कलर मागचे कारण जे आहे ते म्हणजे आयर्न पायराइट इज अ most important example to form this variations in a soil. Okay, त्याच्यानंतर सल्फेट जो आहे त्याच्यामध्ये SO4. okay, SO4 oxygen is going to combine with the sulfur with the valence electron and make it stable. अशा फॉर्मेशनला आपण सल्फाईड म्हणतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे जिप्सम. ओके, त्याच्यानंतर आहे कार्बोनेट. व्हॉट इज मीन बाय कार्बोनेट? कार्बोनेट म्हटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पण बघितलं तर रॉक मध्ये बघितलं की त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट ओके पासून तयार झालेल्या रॉक्स ना त्याच्यामध्ये मिनरल पण येणार आहे आणि सगळ्यात बेस मिनरल जो आहे कार्बोनेटचा तो म्हणजे कॅल्साइट. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल जे असणार आहे ते आहे कॅल्साइट CaCO3. त्याच्यानंतर फॉस्फेट्स. आता फॉस्फेट म्हणजे काय की त्याच्यामध्ये फॉस्फरस याच्यामध्ये दिलेलं नाहीये. ओके, सिलिकेट्स जे आहे सिलिकेट्स जो असणार आहे तो म्हणजे काय की त्याच्यामध्ये SiO2 चं कंटेंट काय असणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो सिलिकेट हे एक मिनरल आहे ज्याच्यामधून आपण कंबाईन कोणासोबत होतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सिलिकेट्स हा कशा बरोबर कंबाईन होतोय
त्याच्यानंतर त्याची केमिकल प्रॉपर्टीज काय होत राहतात, चेंज होत राहतात. आता त्याच्यामध्ये अजून एक आहे, हॅलाइट्सच्या ऐवजी तुम्ही फॉस्फेट्स बघायचा आहे, जो की सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे फॉस्फरसचा, जो की आपल्या मातीमध्ये ॲपेटाइट्स या मिनरल मध्ये काय केला जातो, आढळला जातो. ॲपेटाइट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल. वी आर गोइंग टू सी दिस. तर अशा प्रकारे हे बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. सो यू कॅन सी दिस. इसेन्शियल मिनरल म्हणजे काय, त्याच्यानंतर असेसरी मिनरल्स म्हणजे काय. आता इसेन्शियल मिनरल म्हणजे काय की ते रॉक मध्ये मोस्टली आर ऑकर इन 95 to 98%, म्हणजे त्या रॉक मध्ये मेजरली मेजर जे मिनरल असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इसेन्शियल मिनरल असं म्हणणार आहे. त्याच्यानंतर ॲसेसरी म्हणजे काय, ते स्मॉल क्वांटिटीज मध्ये, बट दे आर नॉट इसेन्शियल, दे आर नोन ॲज ॲसेसरी मिनरल्स. त्याच्यामध्ये ॲपेटाइट, पायराइट, मॅग्नेटाइट. ओके. त्याच्यानंतर प्रायमरी मिनरल्स, सेकंडरी मिनरल्स, हेवी मिनरल्स, लाईट मिनरल आणि केमिकल कंपोजिशन नुसार त्याचं क्लासिफिकेशन. सो वॉच दिस. त्याच्यामध्ये हेमाटाइट आहे, त्याच्यानंतर जिप्सम आहे, ॲपेटाइट आहे. आता हे तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित मी तुम्हाला काय केलेली आहे, शेअर केलेली आहे. हे रॉक्स ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. कॅल्साइट कसा दिसतो. आता हॉर्नब्लेंड. आता हॉर्नब्लेंड जो आहे तो त्याचं सगळ्यात महत्वाचं काय आहे की तो मिनरल जो आहे एकच मिनिट. ऑक्साइड्स बरोबर. सो हॉर्नब्लेंड जो आहे तो ऑक्साइड्स मध्ये क्लासिफाईड होतोय. आता हॉर्नब्लेंड जो आहे तो मेजर सोर्स जो आहे तो मायक्रोन्यूट्रिएंटचा सोर्स असणार आहे, ज्याच्यामध्ये झिंक कंटेंट, त्याच्यानंतर आयर्न कंटेंट, कॉपर कंटेंट, त्याच्यानंतर जे मायक्रोन्यूट्रिएंट्स जे आहेत ते बऱ्यापैकी ह्या हॉर्नब्लेंड्स मिनरल मध्ये ऑक्साइड ह्या प्रोसिजरने काय झालेले आहे, तयार झालेला आहे. आणि मूळ जो खडक याचा असणार आहे, म्हणजे ह्याचा बेस जो असणार आहे तो बेसाल्ट म्हणजे SiO2 जे आहे त्याच्यामधून कन्व्हर्टेड होऊन हा रॉक तयार झालेला किंवा हा मिनरल. आता तुम्ही म्हणाल की मिनरल्स आणि रॉक मध्ये फरक काय दिसतोय आपल्याला. ओके, बघायला गेलं तर ते सगळे खडकासारखेच दिसत आहेत. ओके, पण त्याच्यामध्ये आम्हाला स्पेसिमन्स दाखवायचे म्हणजेच काय की हे स्पेसिमन्स आपल्याला त्याच्यामध्ये कंटेंट त्याच्यामध्ये हाय वाढल्यामुळं, आता मॅग्नेटाइट जे आहे ते आयर्न कंटेंट त्याच्यामध्ये जास्त वाढलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय आलेले चकाकी जी आहे त्याच्यामध्ये लस्टरनेस आहे ती जास्त करून दिसत आहे. ओके, सो आयडेंटिफिकेशन साठी तुम्हाला काय असणार आहेत, मिनरल्स असणार आहेत. आणि तुम्हाला हे जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत, किती टोटल 11 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. ओके, त्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज किंवा त्याला आपण जनरल प्रॉपर्टीज असं म्हणू, किंवा फिजिकल प्रॉपर्टीज, जे काय करतो आपण आपल्याला नजरेने ते दिसतात. ओके, मग त्याच्यामध्ये कलर आहे, लस्टर आहे, लाईट ट्रान्समिशन, हार्डनेस, स्ट्रेक, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, फॉर्म्स अँड स्ट्रक्चर, क्लिवेज, फ्रॅक्चर्स, डेन्सिटी, केमिकल कंपोजिशन, असे काय आहेत टोटल 11 त्याचे जनरल प्रॉपर्टीज ऑफ मिनरल्स आहेत. आणि हे आपण काय करायचंय नेक्स्ट लेक्चर मध्ये व्यवस्थित बघायचं आहे. आता लस्टर म्हणजे काय, कलर, इट्स अ जनरल अपीअरन्स, म्हणजे तो मिनरल दिसतो कसा. ओके, काळा दिसतोय, ग्लासी दिसतोय, व्हाईट कलरचा आहे, इट्स अ अपीअरन्स. ओके, कलर म्हणजे काय, इट्स अ हॅलो हॅलो Hello. हॅलो. ओके, should we go ahead with this? Should we go ahead with this? Yes. Are you confused?
आता क्लासिफिकेशन बघितलं आपण, मिनरलचं क्लासिफिकेशन बघितलं, पण मिनरल्सचे जे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला जे सगळ्यात महत्वाचे प्रॉपर्टीज आहेत, हे 11 प्रॉपर्टीज वरून आपण काय करतो की त्या टिपिकल असे प्रॉपर्टीज आहेत त्या मिनरल्सना, की त्या प्रॉपर्टीज वरून काय करतो आपण त्या मिनरल्सना ओळखलं जाणार आहे. तर आता कलर, आता एखादं एक्झाम्पल घेऊया. तर एक्झाम्पल मध्ये आपण बघतोय हेमाटाइटस घेऊया. ओके, हेमाटाइट इज अ कन्वर्टेड फॉर्म ऑफ आयर्न. ओके, जे मॅग्नेटाइट आहे, मॅग्नेटाइटचं कन्वर्टेड फॉर्म आहे हेमाटाइट. ओके, तर त्याचं जे केमिकल कंपोजिशन असणार आहे ते काय असणार आहे, आयर्न ऑक्साइड्स. इट्स अ आयर्न ऑक्साइड. ह्याचं केमिकल कंपोजिशन काय असणार आहे, इट्स अ आयर्न ऑक्साइड. म्हणजेच काय, इट इज अ एक्झाम्पल ऑफ ऑक्साइड्स. इट इज अ एक्झाम्पल ऑफ ऑक्साइड. त्याचं झालं केमिकल कंपोजिशन. आता ह्याच्यामध्ये कलर काय दिसतोय तुम्हाला, हेमाटाइटचा कलर काय आहे, रेडिश कलर आहे. ओके, सो हेमाटाइट इज, आता ऍक्च्युअल जर हेमाटाइट बघायला गेला तर त्याच्यामध्ये रेडिश कलर तुम्हाला दिसतोय, बट इट्स अ कन्वर्टेड फॉर्म. मॅग्नेटाइटचा जो आहे त्याचा कन्वर्टेड फॉर्म काय आहे, हेमाटाइट आहे. त्यामुळं त्याचा जो कलर आहे, ऍक्च्युअल कलर जो मिनरलचा असणार आहे तो रेडिश असणार आहे, सॉरी ब्लॅक असणार आहे. आणि त्याच्यावरती स्ट्रेक्स, स्ट्रेक्स म्हणजे काय, आता स्ट्रेक इज नथिंग बट, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेक. आता त्याच्यामध्ये जी हे जनरल प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलं तर स्ट्रेक, इट इज द कलर ऑफ इट इज अ कलर पावडर ऑफ मिनरल. ओके, त्याच्यावरती जी पावडर फॉर्म होतीये रेडिश कलरची, त्याच्यामुळे हेमॅटाइटला रेडिश कलर आलेला आहे. बट ऍक्च्युअल नॅचरल कलर ऑफ दिस रॉक इज ब्लॅक अँड द स्ट्रेक्स आर फॉर्म ऑफ रेड, चेरी रेड कलर. दॅट्स वाय दिस हेमॅटाइट लुक्स लाईक अ रेड कलर. ओके, सो स्ट्रेकची प्रॉपर्टी आहे, इट्स अ पावडरी मिनरल. इट्स अ पावडर मिनरल, powder of mineral form on a rock is known as a streak. Okay, सो तसं हेमाटाइटला चेरी रेड कलर आहे. मॅग्नेटाइटला जर स्ट्रेक बघायला गेलं तर ब्लॅक कलरचा आहे. त्याच्यानंतर आयर्न पायरेट साठी स्ट्रेक जो आहे तो ग्रीन कलरचा आहे. आता आपण इथं आयर्न पायरेट बघूया, हा सुद्धा कन्वर्टेड मध्ये आहे. बऱ्यापैकी जर खडक बघायला गेला, पावसाळ्यानंतर जर थोडंसं खडक बघायला गेलं तर थोडंसं त्याला ग्रीनिश असे पट्टे आलेले असतात. जे ग्रीनिश पट्टे आलेले असतात त्याच्यामध्ये आयर्न वरती काय झालेली आहे, रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये हिरवट असे रंग त्याच्यामध्ये दिसून येतो, त्याला आपण स्ट्रेक म्हणतो. ऍक्च्युअल ती मिनरल्स त्याच्यामध्ये काय झालेले आहेत, केमिकल चेंजेसमुळे त्याच्यामध्ये ते छटा त्याच्यावरती दिसून येतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेक्स असं म्हणतो. तर ही एक प्रॉपर्टी झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, हे सुद्धा झालेलं आहे. इट्स अ रेशिओ ऑफ वेट ऑफ मिनरल्स टू अ वेट ऑफ इक्वल व्हॉल्यूम ऑफ दॅट मिनरल. आता मिनरलचं वेट, ओके, मिनरलचं वेट ते कितपत व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. आता व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार म्हणजे काय, सपोज त्या मिनरलला आपण काय केलेलं आहे, एक आपण काय केलेलं त्या मिनरलचं आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय पहिला समजून घ्या. एक मेजरिंग सिलेंडर आहे. ओके, त्या मेजरिंग सिलेंडर मध्ये आपण काय केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 60 ml काय घेतलंय, पाणी घेतलेलं आहे. त्या 60 ml मध्ये आपण काय केलं, पर्टिक्युलर मिनरल आपण त्याच्यामध्ये काय केलं, सोडलंय. ओके, म्हणजे त्याला आपण काय केलं, दोरी बांधून सोडलंय. आणि त्याच्यामध्ये जे पाणी डिस्प्लेस झालेलं आहे, ते डिस्प्लेसमेंट कशामुळे झाली, की त्याला काय आहे, एक पर्टिक्युलर वजन आहे. ओके, आणि ते डिस्प्लेस झालेल्या ह्याला आपण काय म्हणतोय, इट्स अ हॅव्हिंग अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, इट्स अ रेशिओ ऑफ वेट ऑफ मिनरल टू द वेट ऑफ इक्वल व्हॉल्यूम ऑफ दॅट मिनरल इज नोन ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, सो त्याच्यामध्ये वेगवेगळे हे आहेत, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचे मिनरल्स आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला काय केलं जाईल. फॉर एक्झाम्पल आपण ह्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघूयात.
स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरून दोन क्लासिफिकेशन आहे. एक लाईट वेट मिनरल आहे आणि हेवी वेट मिनरल आहे. सगळ्यात हेवी वेट मिनरल जे आहे ते कुठलं आहे? मॅग्नेटाइट, हेमाटाइट, ज्याच्यामध्ये आयर्न कंटेंट आहे असं त्याला काय म्हणतो आपण? त्याला हेवी मिनरल असं म्हणतो. आणि लाईट मिनरल जे आहे त्याच्यामध्ये ऑक्साइड्स, हायड्रॉक्साइड्सचे जे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन असणार ते पूर्णपणे लाईट वेटेड मिनरल्स मध्ये जाणार आहेत. ओके, दिस इज अ वन ऑफ द प्रॉपर्टी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बेस वरती. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे काय? फॉर्म्स अँड स्ट्रक्चर. आता फॉर्म म्हणजे काय आणि स्ट्रक्चर म्हणजे व्हॉट इज मीन बाय फॉर्म? व्हॉट इज मीन बाय फॉर्म and what is mean by structure? So what is mean by structure? Structure means physical appearance. हा, फिजिकल अपीअरन्स आहे, पण एक स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? Definite shape. डेफिनेट शेप म्हणजेच काय? त्याला एक कुठला तरी आकार आलेला आहे. कसा आकार आलेला आहे? डेफिनेट. हा, रचना सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. स्ट्रक्चरला मराठीतून शब्द आहे रचना. ओके, आणि फॉर्म म्हणजे काय म्हणू शकतो आपण? Form means which do not have a definite structure. नाही, मराठीतून एखादा शब्द म्हणजे आता स्ट्रक्चरला कसं रचना म्हणून आपण म्हणतो, मग तसंच फॉर्मला आपण काय म्हणू शकतो मराठीत? म्हणजे मला मराठीतून का शब्द सांगायचा आहे? हा, रूप. बरोबर, म्हणजेच काय? रूप. फॉर्म म्हणजे काय? रूप. आणि स्ट्रक्चर म्हणजे काय? रचना. आता फॉर्म्स म्हणजे काय की ते कसं डेफिनेट, त्याला एक काय आलेलं आहे, म्हणजे त्याला शार्पनेस आहे का? ओके, का ते अमॉर्फस फॉर्म मध्ये आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? फॉर्म्स. फॉर्म्स म्हणजे काय? व्हेन इट फॉर्म्स विथ अ डेफिनेट. मग त्याच्यामध्ये क्रिस्टल फॉर्म आणि मॅसिव्ह फॉर्म असे दोन प्रकारचे फॉर्म असणार आहेत. क्रिस्टल फॉर्म म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय? जे साइड्स आपल्याला क्लिअर कट दिसत आहेत आतून. ओके, पण त्याच्यासाठी काय असलं पाहिजे? त्याच्यासाठी ते ट्रान्सपरंट मिनरल असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल डायमंड घेऊया. डायमंडला काय आहे? डायमंड्सला डेफिनेट काय आहे? जॉमेट्री आहे, ज्याच्यामधून लाईट काय होतीये? ट्रान्समिट होतीये, आणि त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळे अँगल सुद्धा त्याचे फॉर्म झालेले आपल्याला दिसून येतात. ओके, दॅट्स वाय इट्स नोन ऍज अ क्रिस्टल फॉर्म. ओके, आणि मॅसिव्ह फॉर्म म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय नाहीये? त्याला कुठलाच आकार नाही, कुठलाच त्याला शेप नाहीये. इट्स अ मॅसिव्ह. इट्स अ मॅसिव्ह. ओके, त्याला आपण काय म्हणतो? फॉर्म. आणि स्ट्रक्चर. स्ट्रक्चर इज आपण मराठीतून त्याला काय म्हणतो? रचना. म्हणजेच काय? वेगवेगळे जे हे आहेत मिनरल्स आहेत ते एकत्रित येऊन ते काय झालेले आहेत? त्याच्यामध्ये एक वेगळी जॉमेट्री त्याची तयार झालेली आहे. मग त्याच्यामध्ये मोनोमेट्रिक असेल, डायमेट्रिक असेल, ट्रायमेट्रिक असेल, मोनोक्लिनिक असेल, ट्रायक्लिनिक असेल, हेक्झॅगोनल असेल. म्हणजे काय? त्याला वेगवेगळे शेप आलेले आहेत. का? तर एकापेक्षा जास्त मिनरल्स त्याच्यामध्ये येऊन काय झाले? एकत्रित येऊन त्यांना एक वेगळं आकार आलेला आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो? त्याला एक शेप आलेला आहे. एक तर रेक्टँग्युलर असेल, ट्रिग्नोमॅट्रिकल असेल. ओके, तर असे काय आहेत? आपण त्यांना काय म्हणतो? स्ट्रक्चर्स असं म्हणतो. ठीक आहे, पण हे स्ट्रक्चर्स कशाला येणार आहे? मॅसिव्ह फॉर्मला किंवा अमॉर्फस फॉर्मला येईल का क्रिस्टल फॉर्मला येणार? स्ट्रक्चर कशाला येणार? मॅसिव्ह किंवा अमॉर्फस फॉर्मला येईल की क्रिस्टलाइन फॉर्मला येईल? क्रिस्टलला काय येणार आहे? फॉर्म, वेगवेगळे फॉर्म येणार. मग ते कुठले कुठले? मोनोमेरिक, डायमेट्रिक, ट्रायमेट्रिक, मोनोक्लिनिक, त्याच्यानंतर ट्रायक्लिनिक आणि हेक्झॅगोनल. ओके, सो दीज आर द फॉर्म्स. त्याच्यानंतर जे आहे ते लाईट ट्रान्समिशन सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये लाईट ट्रान्समिशन. लाईट ट्रान्समिशन म्हणजे काय की त्याच्यामधून आपल्याला काय दिसतं? त्या मिनरल्स मध्ये चकाकी, म्हणजे त्या मिनरल्स मध्ये लाईट पास जर केली तर ती लाईट काय होतीये? लाईट पास झालेली आहे. त्याच्यामधून ती लाईट पास झाल्यानंतर त्याची इन्सिडन्स रे आणि आता फॉर एक्झाम्पल आपण प्रिझम घेऊया. ओके, प्रिझम इज ऑल्सो वन ऑफ दी मिनरल. ओके, की ज्याच्यामधून काय केली? लाईट पास केल्यानंतर ती इन्सिडेंट रे आणि ट्रान्समिटेड रे ती काय झालेली आहे? चेंज झालेली आहे पाथ. Okay, so these type of minerals is known as transparent.
अशा मिनरल्सची कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सपरंट, त्याच्यानंतर ट्रान्सअक्युलंट म्हणजे काय की त्या ऑब्जेक्टचा म्हणजे जे डिस्टिंक्ट किंवा जे क्लिअरन्स असणार आहे ते म्हणजे मीडियम टाइप मध्ये असणार आहे. म्हणजे काय की त्याचे जे आउटलाइन्स आणि जे ऑब्जेक्ट्स असणार आहेत ते पूर्ण क्लिअरली दिसत नाही, त्याला आपण ट्रान्सअक्युलंट म्हणतो. आणि ओपेक जे आहे की त्याच्यामध्ये लाईट ट्रान्सफर होऊच शकत नाही. म्हणजे काय एकदम काळा तुकतुकीत रंगाचा मिनरल म्हणजेच काय मॅग्नेटाइट की ज्याच्यामधून काय होत नाही, लाईट त्याच्यामधून पास होऊ शकत नाही. आणि आपण त्यात आतमध्ये काय आहे म्हणजे काय अशा केमिकल प्रॉपर्टीला आपण काय म्हणतोय, ओपेक असं म्हणतोय. ओके. लस्टर म्हणजे काय, चकाकी. त्या मिनरल्स वरती शायनिंग जी अपीअरन्स आलेली आहे ती शायनिंग आहे. ती कशी आहे, विटेरियस आहे, सब विटेरियस आहे, रेशेनियस आहे, पर्ली आहे, वॅक्सी आहे, सिल्की आहे किंवा अर्थ लस्टरी, असे काय आहेत लस्टरचे फॉर्म्स आहेत. आता लस्टर कशाला येते, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कुठल्या कंपोनंट्सला लस्टर्स येतात. मेटॅलिक क्लस्टर असते आणि नॉन मेटॅलिक क्लस्टर असते. ज्याच्यामध्ये मेटॅलिक म्हणजे काय, मेटॅलिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगली असणार आहे, हीट कंडक्टिव्हिटी चांगली असणार आहे. म्हणजेच काय, जी एनर्जी ट्रान्समिट करण्याची क्षमता ज्या एलिमेंट्स मध्ये असणार आहे त्याला आपण मेटॅलिक म्हणतो. आणि अशा धातूला किंवा अशा एलिमेंट्सना काय असते, मेटॅलिक क्लस्टर म्हणजे चकाकी त्या मिनरल्सना चांगली असते. ओके. नॉन मेटॅलिक म्हणजे काय की त्याच्यामध्ये लस्टरीनेस जास्त दिसून येत नाही. तर डायमंडला जी असणार आहे जी लस्टरी असणार आहे ती कशी असते, ऍडमिटाईन त्याच्यामध्ये असणार लस्टर असणार आहे. त्याच्यानंतर जी ऍपेटाइट आहे ती वॅक्सी लस्टरी असणार आहे किंवा टॅल्क आहे त्याला रेसिनियस लस्टर असणार आहे. तर हे जे तुम्हाला आता मी सांगते ते सगळं प्रॅक्टिकलच्या मॅन्युअल मध्ये काय दिलेलं आहे. तर ह्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या प्रॉपर्टीज तुम्हाला बघायच्या आहेत ती म्हणजे काय, कलर, ओके, लस्टर, लाईट ट्रान्समिशन, स्ट्रेक आणि केमिकल कंपोजिशन. ओके. कलर, लस्टर, लाईट ट्रान्समिशन, हार्डनेस पण आहे, स्ट्रेक आहे, त्याच्यानंतर केमिकल कंपोजिशन, असे 4-5च काय करायचे तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज प्रत्येक मिनरल्सचं काय करायचंय बघायचं आहे. याच्यावरती तुम्हाला सब क्वेश्चन विचारणार. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी मॅग्नेटाइट ठेवलं, मग मॅग्नेटाइटचं एखादी फिजिकल प्रॉपर्टी सांगा. मग ती काय आहे, इट्स अ हेवी मिनरल. इट्स अ हेवी मिनरल म्हणजे काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची तुम्ही काय सांगितली, एक एक्झाम्पल काय दिलं त्याचं फिजिकल प्रॉपर्टी दिलेली आहे. पण आता त्याच्यानंतर हॉर्नब्लेंड विचारलं, मग त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे, इट्स अ ऑक्साइड. इट्स अ ऑक्साइड. मग कशाचे ऑक्साइड्स आहेत हे तुम्हाला तिथं सांगायचं आहे. हे ह्याची आता पीपीटी मी शेअर केली, तसंच तुम्हाला काय करेन मी प्रॅक्टिकल मॅन्युअल जे आहे त्याचे 2 स्कॅन करून मी तुम्हाला पाठवते. त्याच्यानुसार तुम्ही काय करायचे, थोडस क्लासिफिकेशन बघायचं आहे, केमिकल नेचर बघायचं आहे, कलर बघायचा आहे, लस्टर बघायचं आहे, स्ट्रेक बघायचं आहे आणि लोकॅलिटी. सगळ्यात महत्वाचं काय, लोकॅलिटी. तर लोकॅलिटी म्हणजे काय की काही मिनरल्स आहेत की ते महाराष्ट्रामध्ये आढळत आहेत. ते महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले आढळत आहेत ते फक्त तुम्हाला काढायचे आहेत. ठीक आहे. तर आजची असाइनमेंट कळालेली आहे. हा टॉपिक तुम्हाला आता लगेच कळणार नाही जोवर तुम्ही अभ्यास करणार नाही, जोवर तुम्ही हा एकदा दोनदा वाचणार नाही, ज्यावेळेस तुम्हाला ते मिनरल्स तुम्ही थोडेसे गुगल वरती सर्च करणार नाही. ऑफकोर्स तुम्ही जर हे फिजिकली बघत असता म्हणजे सॉइलचं प्रॅक्टिकल हे सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल का असतं की जोवर तुम्ही हे हाताळत नाहीत, हे सगळे स्पेसिमेन्स हे आपल्या कॉलेजमधले आहेत, त्याचे फोटोग्राफ्स मी काढून तुम्हाला काय केलेत हे याच्यामध्ये लावलेले आहेत. हे सगळे जे आहेत हे सगळे कॉलेजमध्ये प्रेझेंट आहेत, त्याचे नमुने आहेत. हे तुम्ही सर असे हाताळले असते तर नक्कीच तुम्हाला ते काय केले असते, थोडस समजायला सोपं गेलं असतं. आता ते पॉसिबल नाहीये तर तुम्ही काय करायचंय, सगळ्यांनी गुगल वरती सर्च करायचे, त्यांना क्लासिफाय करायचं,
त्यांच्यामध्ये जेवढं मी आता सांगितले केमिकल नेचर कंपोजिशन त्याच्यामध्ये काय आहे ते सगळं काय करायचं क्लासिफाय करून अभ्यास करायचा. आणि सगळ्यात महत्वाचे जेवढे मी प्रॅक्टिकल जेवढं मी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत या कशामध्ये ह्या पीपीटी मध्ये दिलेत ते सगळे इम्पॉर्टंट असणार आहेत. ओके, सो टेन्शन घेऊ नका. प्रॅक्टिकलच्या वेळेस मी तुम्हाला व्यवस्थित आणखीन एकदा हा प्रॅक्टिकल काय करेन सांगेन. ठीक आहे. सो ह्या टॉपिक मध्ये काय अडचण आहे की काय कन्फ्युजन आहे? कन्फ्युजन भरपूर असणार आहे, पण तुम्ही थोडंसं वाचायचंय, थोडंसं तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि नंतर तुम्ही मला काय करायचंय तुमचे प्रॉब्लेम्स विचारायचं आहे की बाबा मला हे समजलंच नाही, मला हे काय झालेलं आहे समजलेलं नाही. आता हे तुम्हाला काहीच समजलेलं नाही, हे आता तुम्हाला फर्स्ट टाइमला काहीच समजणार नाही, हे मी आधीच क्लिअर करते. ज्यावेळेस तुम्ही थोडंसं वाचाल, थोडंसं त्याला डिस्ट्रीब्यूट कराल, ओके, हे काय आहे मॅडमनी हे असं सांगितलं होतं, ज्यावेळेस ते तुम्हाला त्यावेळेस सेकंड अटेम्प्टला ज्यावेळेस तुम्हाला समजलंच नसेल तर तुम्ही मला काय करायचंय परत एकदा विचारायचं आहे. सगळ्यांकडे पर्सनल नंबर्स आहेत, क्वेश्चन्स विचारू शकता मला. ऑफकोर्स मला एका मुलांनी काय केले होते फोटोग्राफ्स पाठवले होते, पण ते माझ्या पीपीटी मधलेच मला त्यांनी पाठवले, सो ते मी ग्राहीत धरणार नाही. ते तुम्ही काय करायचे गुगल वरून सर्च करून पाठवायचे आहेत. हे जे आहेत थोडेसे ह्याच्यामध्ये काय दिलेले आहेत मी स्पेसिमेन्स मधले टाकलेले आहेत. ओके, सो एक टॉपिक आपला थिअरीचा आणि एक प्रॅक्टिकल असे काय झालेले आहेत, 2 प्रॅक्टिकल्स आपले संपलेले आहेत. ओके, आता तुम्ही बोलायचंय, कोणाला काय अडचण आहे, कोणाला काय विचारायचं आहे विचारू शकताय. बोलायचंय. शुड आय स्टॉप? मॅडम हो, तुम्ही त्या रॉकची माहिती करायला सांगितली होती, सगळी लिहायची आहे का? येस, तुमचा आवाज जरा हळू येतोय. तुम्ही माहिती सांगितली होती ना रॉक्सची वगैरे, ती सगळी लिहायची आहे का? हो, तुमचं प्रॅक्टिकल जे मॅन्युअल असणार आहे ते हँड रिटन मॅन्युअल असणार आहे. हे याची सराशी कल्पना असू दे. आता हँड रिटन मॅन्युअल म्हणजे काय की तुम्ही 11वी-12वीत काय करायचा बुक्स वरती लिहायचा. ओके, आता तुम्हाला फाईल्स तयार करायचे. ओके, मी आता तुम्हाला काय करते हे आजच देईन असं नाही, पण मला हे स्कॅन करायला थोडं वेळ लागेल. प्रॅक्टिकल मॅन्युअल माझ्याकडे जे प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे ते मला स्कॅन करावं लागणार आहे आणि ते तुम्हाला हाताने लिहायचं आहे. मॅन्युअल बऱ्यापैकी मोठं आहे, थोडीशी तयारी ठेवा, कारण का जर तुम्ही हे लिहिलं तर तुम्हाला थोडंसं काय होणार आहे समजणार आहे, अदरवाईज काही समजणार नाही. आणि ते जे फोटोग्राफ्स असणार आहेत त्याच्या खाली तुम्हाला काय द्यावे लागणार आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखादं मिनरल्स तुम्ही घेतलं तर ते मिनरल त्याचं क्लासिफिकेशन त्याचं काय त्याचं एक पेज पूर्ण तयार, तुम्ही जसं लिहायला लागाल तसं तसं मी तुम्हाला सांगेन की बाबा हे असं लिहायचंय. पण आता मी तुम्हाला काय केलेलं नाही ते स्कॅन करून पाठवलेलं नाही, त्यामुळे त्याचा काही विषय करू नका. ज्यावेळेस मी तुम्हाला ते स्कॅन करून पाठवेन त्याच्यात त्याचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिले जातील. ओके, तोपर्यंत तुम्ही शोधून ठेवायचंय, थोडंसं बघायचंय हे काय आहे ते काय आहे. ठीक आहे. हो, पीडीएफ कशाची सेंड करायची आहे? कशाची पीडीएफ पाहिजे तुम्हाला? सॉइलची मॅम, फर्स्ट टॉपिक होता त्याची. हा, ते देणार आहे. तर टॉपिक संपल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, जोवर टॉपिक संपत नाही तोवर टॉपिकचं काहीही पाठवलं ते येणार नाही, कारण का तुम्ही काय कराल की त्यातलं सांगणार. मला काय पाहिजे की रिकॉल करता आलं पाहिजे तुम्हाला, तेवढं मी ते पाठवणार. आता हे टॉपिक संपलेले आहेत, मॅन्युअल मधलं पण पाठवणार आणि थिअरी मधलं पण पाठवणार. ठीक आहे, आणि कोणाला काय प्रॉब्लेम? ओके, सगळ्यांनी व्हिडिओज ऑन. हा, येस. सेडिमेंटरी रॉकच्या ज्या फॉर्मेशनच्या स्टेजेस आहेत ना 4, त्या जरा रिकॉल कराल का? ओके, सेडिमेंटरी रॉकच्या ज्या क्लासिफिकेशन्स आहेत तेच ना? हॅलो,
फॉर्मेशनच्या स्टेजेस 4 स्टेजेसच्या कोणत्या कोणत्या स्टेजेस सांगितलं तर तुम्ही सांगाल थोडं? Weathering, transformation, आणि sedimentation, आणखी genesis. डायजेनेसिस. ओके 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 ओके. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले की हे प्रोसेसेस आहेत. ओके. सो व्हॉट इज मीन बाय वेदरिंग. आता सेकंडरी रॉक म्हणजे सेडिमेंटरी रॉक कसं फॉर्म होतं हे त्याच्यामध्ये दिलंय. तर त्याच्यामध्ये पहिलं होतं वेदरिंग. म्हणजेच काय, वेदरिंग कुठलं झालं पाहिजे, काहीतरी त्याला मूळ असलं पाहिजे, त्याची झीज जाणार. म्हणजेच काय, प्रायमरी रॉक किंवा त्याला आपण इग्नेशियस रॉक म्हणूया, त्याचे काय झाले, त्या रॉकचे तुकडे पडलेले आहेत किंवा डिसइंटिग्रेशन ऑफ दी इग्निशियस रॉक बाय फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ वेदरिंग. ओके. आता फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल मध्ये काय आलं, फिजिकल म्हणजे काय, कुठल्या तरी एजंटमुळे ते काय झालेले, तुटलेले आहेत. केमिकल प्रोसेस म्हणजे काय की त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन झालंय, हायड्रोलिसिस झालंय, रिडक्शन झालेले आहेत किंवा कार्बोनेशियस, हे काही केमिकल प्रोसेसेस आहेत ते त्याच्यामध्ये झालेले आहेत. किंवा बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजे काय, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा मॅक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, त्यांच्या हालचालीमुळे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, कन्व्हर्जन झालेलं आहे. म्हणजेच काय, वेदरिंग झालेलं आहे, झीज झालेली आहे. त्याला ती झाली पहिली स्टेप. ओके. मग त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन. झीज झालेल्या मटेरियलला काय केलेलं आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहे. मग त्याला कोणतरी नेणारं पाहिजे, बरोबर. वॉटर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट एजंट. ओके. जो काय करतो, ट्रान्सपोर्टेशन साठी मदत करतो. आता वॉटर तर आहेच, पण त्याच्यामध्ये जे विंड आहे ती सुद्धा काय असणार आहे, वॉटर, विंड, ग्लेशियर्स, रन ऑफ किंवा एका ग्रॅव्हिटीच्या साहाय्याने ते काय झालेलं आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट झालेलं आहे. ओके. अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्टेशन. ओके. डिपॉझिशन अँड सेडिमेंटेशन. जेव्हा हे ट्रान्सपोर्ट झालेलं आहे, ओके, काहीतरी त्याला काय झाली आहे, गतिज ऊर्जा प्राप्त झालेली आहे. ओके. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन काय झाले, ते पार्टिकल्स सेटल झालेत. ओके. सेटल झाले, त्याच्यावरती केमिकल रिएक्शन झाले आहे. ओके. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पॅचमेंट सगळ्यात झालेली आहे, पॅचमेंट झालेली आहे, म्हणजे पॅचिंग झालेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, सेडिमेंट्स. त्याला आपण काय म्हणतो, सेडिमेंट्स किंवा डिपॉझिट. त्याच्यामध्ये काय झालं, पॅचमेंट्स झालेले आहेत. आणि डायजेनेसिस म्हणजे काय, हे पॅचमेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन्स वेगवेगळे झाले आणि एक हार्ड मास तयार झालाय. एक हार्ड मास तयार झाला, आपण त्याला काय म्हणतो, डायजेनेसिस. अनकन्सोलिडेटेड सेडिमेंट्स टू हार्ड रॉक. ओके. त्याच्यामधून होतो, अशाला आपण डायजेनेसिस असं म्हणत आहे. ठीक आहे. सो डिपॉझिशन आणि सेडिमेंटेशन मध्ये पॅचमेंट ही सगळ्यात महत्वाची. मध्ये पॅचमेंट झाल्यानंतर जी वेगळं खडक तयार होणार आहे त्याला आपण डायजेनेसिस असं म्हणतो. हॅव यू क्लिअर? येस मॅम, थँक्यू. ओके. मला माहिती आहे तुम्हाला डिपॉझिशन आणि सेडिमेंटेशन आणि डायजेनेसिस मध्ये थोडस कन्फ्युजन आहे. सो सेडिमेंटेशन म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर त्याला पॅच करून घेण्याच्या प्रोसेसला सेडिमेंटेशन असं म्हणतोय. ठीक आहे. ओके. सो थांबवायचं लेक्चर.